सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर पुढील वर्षामध्ये कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो की आमचे जे नियोजन राहील यामध्ये वाहतुकीचे जे नियम तोडणारे आहेत यामध्ये विशेषतः अपघातास कारणीभूत ठरणारे जे घटक आहेत यामध्ये सिग्नल जम्पिंग केसेस, जो नो एंट्रीमध्ये वाहनं उलटी घुसतात, वन वेच्या केसेस, विदाऊट हेल्मेट, विदाऊट सीट बेल्ट, ड्रंक अँड ड्राईव्ह या केसेस जास्त प्रमाणात केल्या जातील, ज्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण बरंच कमी होईल आणि इतर जे वाहतुकीस अडथळा ठरणारे जे घटक आहेत त्यामध्ये रस्त्यावरती आता आपण बघतो की शहरामध्ये वाहनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। तर वाहतूक कोंडी कमी व्हावी या दृष्टीने सुद्धा आमचं नियोजन आहे। तर यामध्ये रडार अडथळा करणाऱ्या वाहनांवरती जास्तीत जास्त कारवाई केली जाईल। लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात याबाबतीत प्रबोधन करायचं नियोजित आहे। यामध्ये शाळा कॉलेजेसवरती लेक्चर्स वगैरे आयोजित करणे, त्यामध्ये अवेअरनेस वेगवेगळे प्रोग्राम्स आम्ही घेणार आहोत। तर वाहतुकीची कोंडी कशी कमी होईल या दृष्टीने शहराचा वाहतूक नियोजन आराखडा सुद्धा आम्ही करत आहोत। यामध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त शहरामध्ये पार्किंगच्या सुविधा कशा निर्माण केल्या जातील या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। वाहतूक कोंडी, पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसते तर ती कमी व्हावी किंवा बंद व्हावी या दृष्टीने आम्ही नियोजन करत आहोत। याकरता पार्किंगच्या ठिकाणामध्ये वाढ करत आहोत। त्याबरोबरच जे सिग्नल्स आहेत तर शहरातील जास्तीत जास्त सिग्नल्स चालू करत आहोत। 39 पैकी आम्ही आता 21 वरून 31 सिग्नल्स चालू केलेले आहेत। तर बाकीचे सिग्नल सुद्धा कसे चालू करता येईल या दृष्टीने नियोजन सध्या चालू आहे। तर लोकांना यामध्ये वाहतूक वाहनं चालवत असताना कुठेही अडथळे येणार नाहीत हे नियोजन आणि अपघाताचं प्रमाण कमी करणे हे नियोजन मुख्यतः आमचं पुढील वर्षामध्ये राहील। सर्वांना माझे आव्हान आहे की वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत। विशेषतः पालकांना माझे आव्हान राहील की आपल्या मुलांना जे अल्पवयीन मुलं आहेत तर त्यांना वाहन चालवायला देऊ नये, व्हॅलिड लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवायला देऊ नये, ओव्हर स्पीड वाहन चालवू नये, वाहतुकीचे जे नियम आहेत अपघातास कारणीभूत ठरणार तर त्याचे तंतोतंत पालन करावे आणि आपले आणि आपल्या कुटुंबियांची सर्वांनी काळजी घ्यावी।